भाजपा प्रदेश कार्यकारिणीची सोमवारी पुण्यात बैठक होणार आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्यानंतर आता राज्याची कार्यकारिणी घेतली जाईल। भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, सर्व प्रकोष्ठ, आघाड्या जे आहेत आणि प्रमुख बीएलओ हे उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावेळी मार्गदर्शन करतील। माध्यम क्षेत्रातील उद्योजक सुभाष चंद्रा यांना थकीत कर्जाबाबत मोठा दिलासा मिळालाय। राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणानं सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेत सुमारे 22 कोटी रुपयांच्या मंजूर कर्ज दाव्यांच्या सेटलमेंटसाठी 6.5 कोटी रुपयांच्या परतफेडीची योजना मंजूर केली आहे। या योजनेला मंजुरी मिळाल्यानं कर्जदात्यांना खरं तर सुमारे 99.97% थकबाकीचे नुकसान स्वीकारावं लागणार आहे। हिरामण खोसकरांचं नाशिकच्या कार्यालयासमोर उपोषण आहे। इगतपुरीतील एका कंपनीतून कामगारांना काढल्याच्या विरोधात आता आक्रमक भूमिका पाहायला मिळते। कामगारांना पुन्हा कंपनीत कामावर घेण्याची मागणी आहे। आता शासनाने करावं नाही बोल, सत्तेतल्या आमदाराला हे वेळ येते तर इतरांचं काय, हे सुद्धा शासनाने थोडं जरासं ओळखून ठेवा। दिल्लीला काय झालं घडलं, आता आम्हाला बोलतो आम्हाला तोंड दाबून मुक्क्याचा मारा झालेला आहे। आमचा तोंड दाबून मुक्क्याचा मारा झालेला आहे। पुण्याला त्या दिवशी काय घडलं, दिल्लीला काय घडलं, असं असताना शासनाच्या मंत्र्यांनी हे बघितलं पाहिजे। जर्मनीहून आलेला माणूस जेव्हा कंपनी चालवतो त्याला जिल्हा अधिकाऱ्याला भीत नाही, मंत्र्याला भीत नाही, शासनाला भीत नाही, मनमान्य कारवाई चालवतो। कुठंतरी अन्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत या मुलाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।